हाय हॅलो नमस्ते. मी पूजा फूडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला 2 अंड्यांपासून एवढी कमाल रेसिपी दाखवणार आहे. खरंच उन्हाळ्यामध्ये भाजी करायचा कंटाळा येतो, त्याचबरोबर तोंडाला चवही नसते. अशा पद्धतीने काहीतरी झटपट होणारं केलं ना, अगदी 2 ते 3 मिनिटात होणारी रेसिपी की मग तोंडाची चवही येते आणि कंटाळाही येत नाही किचनमध्ये उभं राहण्याचा. बघा, आज मी तुम्हाला भाजी व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता ते दाखवणार आहे. त्यासाठी एका बाऊलमध्ये सगळ्यात आधी आपल्याला मीठ घ्यायचे. चवीनुसार मीठ घेतलं की 1 हिरवी मिरची घ्यायची आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने ती कट करून घ्यायची. बघा, मी इथे कैचीने कट करते आहे. तुम्ही सुरीने सुद्धा करू शकता, पण कैचीने कट केल्यामुळे काय फायदा होतो माहिती आहे का? हातांची आग होत नाही. तर बघा, उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा मिरचीमुळे हाताची आग खूप होते, तर तुम्ही नक्कीच ही ट्रिक फॉलो करू शकता आणि कैचीने अशी छान बारीक मिरची कापतासुद्धा येते. इथे मी एका मिरचीचा वापर केला आहे. जर तुम्ही मोठ्या माणसांसाठी करताय तर जास्त मिरची वापरू शकता. लहान मुलांसाठी किंवा वृद्ध माणसांसाठी करताय तर मिरची कमी वापरा. त्यानंतरनं आपण यामध्ये अगदी थोडीशी हळद घालून घेणार आहोत. लक्षात घ्या, हळद खूप कमी घालायची. आणि इथे बघा, अर्धी वाटी म्हणजेच 2 टेबलस्पून इतपत मी पाणी घेतलेलं आहे. पोहे खायच्या चमच्याने जर मोजलं तर 2 चमचे फक्त हे पाणी आहे. आता आपण हे पाणी घालून हे मिक्स करून घेतलं अशा पद्धतीने. त्यानंतरनं यामध्ये एक लहान कांदा, त्यातला फक्त अर्धा कांदा इथे मी वापरला आहे. एका लहान कांद्यामधला फक्त अर्धा कांदा अगदी बारीक कट करून घेतलेला आहे. त्याचबरोबर लहान टोमॅटोमधला अर्धा टोमॅटो इथे मी बारीक कट करून घेतलेला आहे. शक्य होईल तितका बारीक कट करून घ्यायचा अशा पद्धतीने. बघा, त्यानंतरनं आपल्याला यामध्ये छान अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि कोथिंबीर घातली की आता आपण यात अंडी घालून घेऊया अशा पद्धतीने. ही रेसिपी करायला जितकी सोपी आहे, खायलासुद्धा तितकीच चविष्ट आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा, कारण माझं चॅनल नवीन आहे आणि तुमच्या एक सबस्क्राईबची मला खूप जास्त गरज आहे. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ पाहताय ते कमेंट करून कळवा, म्हणजे मलाही तुमचे आभार मानता येतील. इथे बघा, यामध्ये मी 2 अंडी घालून हे छान फेटून घेते. आपण पाणी घातल्यामुळे आणि छान फेटल्यामुळे आपला हा बनणारा पदार्थ अगदी फ्लफी होणार आहे आणि खायलासुद्धा खूप चविष्ट लागणार. नक्कीच ही स्टेप आवर्जून करा. कमीत कमी 1.5-2 मिनटं तरी आपल्याला हे अंडं छान असं फेटून घ्यायचे. बघा, अंडं मी छान फेटून घेतले. आधीपेक्षा रंगसुद्धा थोडा बदललेला आहे. आता इथे एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. तेलाऐवजी तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि आपल्याला हे अंडं संपूर्ण या पॅनमध्ये टाकून घ्यायचे अशा पद्धतीने. बघा, सगळीकडे व्यवस्थित हे अंडं मी पसरवून घेतलं. आता झाकण न ठेवता 2 मिनटं आपल्याला हे अंडं एका साईडने होऊन द्यायचे. गॅसची फ्लेम बारीकच आहे. बघा, बारीक गॅसवरच आपल्याला हे अंडं छान असं होऊन द्यायचे. आणि अशा पद्धतीने आता हे अंडं मी साईडने ह्याच्या कडा मोकळ्या करून घेते. त्यानंतरनं आपण अंडं पलटी करून घेऊया. बघा, अशा पद्धतीने कडा थोड्या मोकळ्या करून घेतल्या. आता हे अंडं आपण अगदी अलगद हाताने पलटी करूया. अंड्याची पोळी थोडी मोठी आहे पॅन पसरट असल्यामुळे, त्यामुळे ती थोडी पातळसुद्धा झालेली आहे. जर तुमच्याकडे लहान पॅन असेल तर नक्कीच तुम्ही त्यामध्ये करू शकता. बघा, इथे खालच्या साईडनी छान अशी ही अंड्याची पोळी भाजली गेलेली आहे. चपातीसोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला खूप कमाल लागते. एकदा नक्कीच या पद्धतीने ट्राय करून पहा तुम्ही. तुम्हाला नक्कीच अशा पद्धतीची अंड्याची पोळी आवडेल. बघा, करायला किती सोपी आहे, अगदी झटपट होणारी आणि खायलासुद्धा खूप चविष्ट आहे. तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप मनापासून धन्यवाद. व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल प्लीज एक लाईक करा. नवीन असाल सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत.